नमस्कार मंडळी, मी वर्षा स्वागत करते आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन म्हणतात तसा तर हा खूप जुना व्लॉग आहे. तर कसं आणि काय चला सांगते मी तुम्हाला पुढं. हा व्लॉग ना शिवशंभूच्या नामकरण सोहळ्याचा आहे. मुलं 6 महिन्याची झाली ना, आम्ही त्यांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम केला होता. आणि शिव आणि शंभू 6 महिन्याचे होईपर्यंत ना मी त्यांचे फोटोज व्हिडिओज अजिबात कुठं अपलोड केले नव्हते. तर म्हटलं आज हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. आज हा व्लॉग एडिट करताना ना मी पुन्हा नामकरण सोहळ्यात गेले. म्हणजे नंतर पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. म्हणजे सगळं खूप मिस केलं मी. खूप छान झाला होता कार्यक्रम. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण हा व्लॉग. तर आम्ही मुलांची टोकण नावं ठेवली होती शिव आणि शंभू. तसं तर कोणतंच प्लॅनिंग नव्हतं मुलांचं नाव शिव शंभू ठेवण्याचं, पण त्याची पण एक स्टोरी आहे. मी तुम्हाला नंतर नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तो ब्लॉगसुद्धा. तर आम्ही मुलांची नावं काय ठेवलेत हे तुम्हाला पुढं कळेलच. तर चला आता नामकरण सोहळ्याला सुरुवात करू. सुरुवातीला तर ना चौक मांडून घेतली. आता चौक मांडण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मात आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. चौक मांडल्यानंतर ना सुरुवातीला 5 बायकांनी ओटी भरून घेतली. मला सगळ्यांचे व्हिडिओज नाहीत ॲड करता आले, पण मला जेवढे भेटले ना मी तेवढे सगळ्यांचे व्हिडिओ ॲड केलेत. आणि ही जी माझी ओटी भरतेत ना त्या स्त्रियांच्या आत्तेत, म्हणजेच शंभूच्या आत्तेत. छकुलीताईने ओटी भरून घेतली ना, सगळ्यात लास्ट आत्तेने ओटी भरून घेतली होती. आमच्यातल्या आणि माझ्या माहेरच्या सगळ्या बायकांचं झाल्यानंतर ना सगळ्यात शेवट छकुलीताईने आणि आत्याने ओटी भरून घेतली होती. सगळ्यांची ओटी भरून झाल्यानंतर ना आमचं आता इथं मामी कुठे गेली बाकी मारायच्या साईडला तर व्हायचं. लाईट होते आत्या साडी ठेवा की साडी थंडी अगं मी काय ठेवलं बहिणी
यो बाई लय जणांनी साठवलं राहिली लांबच. नाव ठेवताना ना खरंच खूप मज्जा आली होती. नाव ठेवायच्या कार्यक्रमात सगळे एकत्र आले होते आणि सगळ्यांना भेटायला भेटलं. सगळ्यांशी बोलून गप्पा मारून मस्त असं. नाव ठेवताना शंभू जरा रडला होता. त्याच्या कानात बोलल्यामुळं ना ते त्याला सहन झालं नव्हतं. शिव मात्र माझा अजिबात रडला नव्हता. आणि नाव ठेवून झाल्यानंतर सगळं शांत झाल्यानंतर मुलं एवढी छान खेळत होती. आम्ही बाहेरच दोघांची पाळणे ठेवले होते. आणि इकडं बघा शंभूची तर नखरे. आणि जयदीप आत्ता नुकताच आर्मीच्या ट्रेनिंगवरून आला होता आणि तो दिदूला चिडवत होता. आणि दिदूचं नखर बघा इथं चिडवताना. सगळी मामा कंपनी गोळा झाली होती. सगळी मस्त असं मुलांना खेळवत होती. आणि सगळ्यांना मिळून आत्ता शिव आणि शंभूला बघायला भेटलं होतं. त्यामुळे मी कोणते व्हिडिओ अगोदर शेअर केले नव्हते. तर आज शिव आणि शंभूचे मामा, माऊ, आत्या, वहिनी, दादा, दीदी सगळे आज त्यांना भेटायला आले होते. आणि मुलांनीसुद्धा रडारड न करताना सगळ्यांना छान असा रिस्पॉन्स दिला. सगळ्यांचे मस्त असं वेलकम केलं. शिव पण अजिबात रडला नाही. आणि शंभू फक्त नाव ठेवताना रडला होता. नंतर दोघं पण खूप छान खेळत होते. सगळा कार्यक्रम होत आला होता. मुलं शांत झाल्यानंतर आम्ही त्यांच्या नावाची प्लेट ओपन केली. शंभूचं नाव होतं श्रेयांश. श्रेयांश नाव सगळ्यांना घेता येणार नाही म्हणून आम्ही शंभू ठेवलं होतं. हे असं सगळ्यांना सांगण्यासाठी. पण मी त्याचं नाव शंभू का ठेवलं होतं हे मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये नंतर नक्की सांगेन. शंभूच्या नावाची प्लेट ओपन केल्यानंतर ना आता आम्ही फोटो काढून घेतले सगळ्या चिल्लर गँगला घेऊन. आणि नंतर आत्ता बारी होती शिवच्या नावाची प्लेट ओपन करायची. तर हा मी लेट अपलोड केलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. वहिनी आणि भावड्यांनी शिवच्या नावाची प्लेट ओपन केली. त्यांनी पण छान छान फोटो काढले. तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.